नमस्कार. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथ एज्युकेशन प्रोजेक्ट QIME व्हिडिओ बेस्ड PPT प्रेझेंटेशनमध्ये मी शिवप्रसाद भानुदास मेहत्रे, रजिस्ट्रेशन नंबर B002 श्री तुळजाभवानी विद्यालय खडकी अहमदनगर आपले स्वागत करतो. माझा टॉपिक ऑफ प्रेझेंटेशन असणार आहे मेन्शुरेशन आणि यामध्ये सब टॉपिक असणार आहे एरिया अँड सरफेस एरिया. मेन्शुरेशन या चॅप्टरच्या टीचिंगमध्ये जनरल स्ट्रॅटर्जीज असतील. फर्स्ट वन, एक्सप्लेनिंग द आयडिया ऑफ एरियाज ऑफ प्लेन फिगर्स बाय यूजिंग कॉन्क्रीट ऑब्जेक्ट्स अँड ॲक्टिव्हिटीज. सेकंड वन, एक्सप्लेनिंग द आयडिया ऑफ सरफेस एरिया अँड कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सॉलिड्स बाय यूजिंग डिफरंट मॉडेल्स मेड ऑफ वूड or clay or cardशीट. Third one, explaining the idea of volumes of solids by videos, concrete objects as well as rough drawings. Fourth one, developing alternate approaches for solving problems. महत्त्वमापन या प्रकरणाच्या प्रस्तावनेमध्ये विद्यार्थ्यांना महत्त्वमापन या प्रकरणाकडे घेऊन जाताना आपल्याला विविध ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी घेता येतील. ऑब्झर्व आणि एक्सप्लोर या पहिल्या पायरी अंतर्गत विद्यार्थ्यांना काही चित्रे दाखवून त्याद्वारे विद्यार्थ्यांना महत्त्वमापन या प्रकरणाकडे घेऊन जाता येणं शक्य आहे. आपल्यासमोर दोन चित्र या ठिकाणी दिसत आहेत. यापैकी पहिल्या चित्रामध्ये एक सुंदर असं घर आहे. या चित्रावरती आधारित विद्यार्थ्यांना काही प्रश्न आपण या ठिकाणी विचारू शकतो. त्यापैकी पहिला प्रश्न, घराच्या समोर असलेली ही जी पडवी आहे या पडवीसाठी किती फरशी लागेल हे विद्यार्थ्यांना विचारलं असता विद्यार्थ्यांना या पडवीचं क्षेत्रफळ काढणं गरजेचं असेल. क्षेत्रफळ काढण्यासाठी या आयताकृती पडवीची त्यांना लांबी आणि रुंदी मोजावी लागेल. त्याच पद्धतीनं आपण दुसरा प्रश्न त्यांना विचारू शकतो की या घरासमोर असलेल्या या जलतरण तलावामध्ये किती पाणी मावू शकेल. यासाठी विद्यार्थ्यांना या इष्टिकाचिती आकाराच्या जलतरण तलावाची लांबी, त्यानंतर रुंदी तसेच याची खोली मोजावी लागेल आणि या ठिकाणी त्यांचं या जलतरण तलावाचं घनफळ त्यांना शोधावं लागेल. तिसरा प्रश्न आपल्याला या चित्रावर आधारित विचारता येईल ते म्हणजे या घराच्या समोरच्या भिंतीला रंग द्यायचा असल्यास किती रंग लागेल. यासाठी त्याला या समोरच्या भिंतीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. या आयताकृती भिंतीची लांबी आणि रुंदी मोजून आलेल्या क्षेत्रफळातून या ठिकाणी दिसणाऱ्या काचेच्या भागाचं क्षेत्रफळ त्याला त्या क्षेत्रफळातून वजा करावं लागेल. दुसऱ्या चित्रामध्ये दिसणाऱ्या घराच्या भोवती असलेलं कुंपण जे आहे त्या कुंपणासाठी किती तार लागेल हे शोधण्यासाठी त्याला या जागेची परिमिती काढणं गरजेचं असणार आहे. त्या परिमितीच्या आधारे किती तार लागेल, त्या तारेचे किती वेढे घ्यावे लागतील, त्यानंतर कुंपणासाठी लागणाऱ्या या खांबांची त्याला संख्या काढावी लागेल. या रीतीनं विविध प्रश्न विचारून आपल्याला विद्यार्थ्यांना महत्त्वमापन या प्रकरणाकडे घेऊन जाता येणं शक्य आहे. याऐवजी आपण त्यांच्यासमोर काही परिस्थिती ठेवून विद्यार्थ्यांचे गट करून त्या परिस्थितीमध्ये ते काम ते कशा रीतीने पूर्ण करतील यावर त्यांना गट चर्चा करण्यास प्रोत्साहित करू शकतो. त्यापैकी पहिली परिस्थिती असेल फेन्सिंग अ सर्क्युलर गार्डन विथ बार्ब्ड वायर. विद्यार्थी गटामध्ये जी चर्चा करतील त्या चर्चेतून पुढील काही मुद्दे आपल्या समोर येतील. पहिला मुद्दा असणार आहे लेंथ ऑफ एज ऑफ सर्क्युलर गार्डन. सेकंड वन, एक्सपेंडिचर ऑफ फेन्सिंग. थर्ड वन, नंबर ऑफ टर्न्स ऑफ वायर. फोर्थ वन, नंबर ऑफ सपोर्टिंग पोल्स. फिफ्थ वन, रेट पर मीटर वायर. सिक्स्थ one, wages of the workers. Similarly, second situation is construction of a cylindrical water tank. Thinking points are: first, capacity of tank. Second one, height of tank. Third one, radius of base of tank, etc. Another third situation is 4 walls of drawing room are to be painted with synthetic color. Painter has given an estimate of the paint required 1 liter per 5 square meter. And again, thinking points are area of each wall. Second one, neglecting the areas of windows and doors, etc. Another similar situations are: first one, purchasing land or plot. Second one, number of bricks
required to build the all. Third one, number of tiles to be fitted on the floor. यांसारख्या विविध परिस्थिती विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्यांच्या गटचर्चेद्वारे काही भौमितिक संज्ञा आपल्या समोर येतील. त्यापैकी पहिली असेल पेरिमीटर्स, एरियाज, सरफेस एरियाज, व्हॉल्यूम्स. या सर्व भौमितिक संज्ञा महत्त्वमापन या प्रकरणाशी संबंधित आहेत. म्हणजेच या गटचर्चांद्वारे विद्यार्थी महत्त्वमापन या प्रकरणाचा दैनंदिन जीवनाशी सहसंबंध जोडतील. या रीतीनं आपण विद्यार्थ्यांना महत्त्वमापन या प्रकरणाकडे रंजक पद्धतीने नेऊ शकतो. महत्त्वमापन या प्रकरणामध्ये पहिली मूलभूत संज्ञा आहे क्षेत्रफळ म्हणजे एरिया. द टिपिकल डेफिनेशन ऑफ एरिया इज द साइज ऑफ अ स्पेस अ सरफेस टेक्स अप or space occupied by two dimensional shape oblique surface. म्हणजेच कोणत्याही द्विमितीय आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजे त्या द्विमितीय आकृतीनं एखाद्या प्रतलामध्ये व्यापलेली जागा म्हणजे त्या द्विमितीय आकृतीचं क्षेत्रफळ होय. विविध नियमित आकृत्यांच्या क्षेत्रफळांची सूत्र विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी आपण विविध ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतो. यापैकी पहिली ऍक्टिव्हिटी असणार आहे एरिया ऑफ अ रेक्टँगल. आयताचं क्षेत्रफळ शोधण्याचं सूत्र कशा रीतीनं आलेलं आहे किंवा तयार झालेलं आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला घेता येईल. कोणत्याही आकृतीच्या क्षेत्रफळाचं एकक असेल चौरस एकक. आपल्यासमोर एक आयत या ठिकाणी दिसतो आहे. या आयताचं क्षेत्रफळ आपण या ऍक्टिव्हिटीद्वारे शोधणार आहोत व त्याद्वारे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आपण तयार करून घेऊयात. निळ्या रंगाने दिसतंय ते क्षेत्रफळाचं एकक असेल. असे किती चौरस या आयतानं व्यापलेले आहेत ते आपण या ठिकाणी मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. या आयतानं 15 चौरस एवढी जागा व्यापलेली आहे. म्हणून या आयताचं क्षेत्रफळ म्हणजे 15 स्क्वेअर युनिट. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्क्वेअर्स दॅट मीन्स 15 स्क्वेअर युनिट. या आयतानं व्यापलेल्या चौरसांच्या आडव्या रांगेमध्ये 5 चौरस आहेत. म्हणजेच या आयताची लांबी ही 5 एकक तर उभ्या ओळीमध्ये 3 चौरस आहेत. म्हणजे या आयताची रुंदी 3 एकक आहे. 15 ही संख्या मिळवण्यासाठी आपल्याला 5 आणि 3 यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजेच आपण आयताची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 5 × 3 दॅट मीन्स 15. म्हणजे या ठिकाणी आपण लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केला म्हणून आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र तयार झालं एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ × ब्रेथ. आयताच्या या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून आपण समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सहजासहजी तयार करू शकतो. त्यासाठी आपण घेऊयात ऍक्टिव्हिटी 2. यासाठी आपल्याला लागेल कलर्ड पेपर, जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स, गम आणि सीझर. कलर्ड पेपरचा एक समांतरभुज चौकोन आपण कापून घेऊयात. या समांतरभुज चौकोनाच्या खालची जी कडा आहे या कडेला समांतरभुज चौकोनाचा पाया म्हणजे बेस तर ही त्याची लंब उंची असणार आहे. या समांतरभुज चौकोनाच्या वरच्या शिरोबिंदूमधून त्याच्या पायावरती एक शिरोलंब आपण टाकणार आहोत आणि त्या शिरोलंबावर कात्रीच्या मदतीने कापून घेणार आहोत. त्यामुळे या समांतरभुज चौकोनाचे 2 भाग होतील. त्यापैकी हा पहिला भाग त्रिकोणाकृती तर दुसरा भाग हा समलंब चौकोनाकृती असेल. या तयार झालेल्या 2 भागांना आपण व्यवस्थितपणे जुळवून दुसरी एक आकृती तयार करूयात. प्रथमतः समलंब चौकोन या रीतीने ठेवला व त्याच्या समोर हा त्रिकोण या ठिकाणी आपण ठेवूयात. हे 2 तुकडे एकमेकांना जुळवल्यामुळे या ठिकाणी जी नवीन आकृती तयार झालेली आहे ही आयताकृती असणार आहे. या आयताची लांबी म्हणजे या समांतरभुज चौकोनाचा पाया असेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल बेस इज इक्वल टू लेंथ. तर या आयताची रुंदी म्हणजे या समांतरभुज चौकोनाची उंची असेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल ब्रेड्थ इज इक्वल टू हाईट. या दोनही आकृत्यांचं क्षेत्रफळ समसमान असणार आहे कारण वरील समांतरभुज चौकोनाच्या वरूनच आपण हा आयत तयार केलेला आहे.
म्हणून आपल्याला या ठिकाणी विधान करता येईल एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. परंतु आपल्याला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. या ठिकाणी लांबी म्हणजे या समांतरभुज चौकोनाचा बेस असणार आहे, म्हणून लेंथ ऐवजी आपण इथं बेस असं लिहू शकतो आणि ब्रेड्थ ऐवजी आपण हाईट असं घेऊ शकतो. म्हणून एरिया ऑफ पॅरलोग्राम हा फॉर्म्युला तयार होईल बेस इंटू हाईट. एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. या समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सहजासहजी पुढील ऍक्टिव्हिटीमध्ये तयार करू शकतो. ऍक्टिव्हिटी नंबर 3 एरिया ऑफ अ ट्रायंगल. यासाठी आपण एक समांतरभुज चौकोन कापून घेणार आहोत. ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे. या चौकोनामध्ये एक कर्ण आपण जोडणार आहोत. कर्ण AC हा आपण या ठिकाणी जोडला. ABCD हा एक पॅरलोग्राम असून AC हा त्याचा कर्ण आहे. कर्ण काढल्यामुळं या समांतरभुज चौकोनाचं दोन त्रिकोणांमध्ये विभाजन झालेलं आपल्याला आढळून येईल. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADC हे एकरूप त्रिकोण असतील. या दोन त्रिकोणांमधील एकरूपता आपण बा कसोटीनुसार सहजासहजी समजावून सांगू शकतो. दोनही त्रिकोण एकरूप असल्यामुळे आपण या ठिकाणी एक विधान करूयात एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ट्रायंगल ADC. दोनही त्रिकोणांचं क्षेत्रफळ समान असल्यामुळे आपण असंही विधान करू शकतो की त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ हे चौकोन ABCD च्या क्षेत्रफळाच्या निमपट असेल. म्हणजेच एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू एरिया क्वाड्रिलॅटरल ABCD. परंतु ABCD हा समांतरभुज चौकोन असल्यामुळे त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र असेल पाया गुणिले उंची. म्हणजेच एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून सहजासहजी विद्यार्थ्यांना समजावून सांगणं शक्य आहे. याच रीतीनं त्रिमितीय आकृत्यांच्या पृष्ठफळांचं आणि एकूण पृष्ठफळांचं सूत्र जे आहे ते सूत्र आपण विविध व्हिडिओंच्या मदतीने विद्यार्थ्यांना सहजासहजी समजावून सांगू शकतो. प्रथमतः पहिल्या व्हिडिओद्वारे आपण सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हे सूत्र समजावून घेऊयात. Okay, so to work out the surface area of a cylinder, I need to open it out so I can see the net. So I'm going to have a circle, which is going to be this where that side's come from. I'm going to have a rectangle, which would have been this side flattened out. And then I'm going to have a second circle, which is the same as the top one, if this is a cylinder, from the bottom. Okay, it's going to be down here. Okay, and then we have three shapes. We've got a circle here, and a circle here, and a rectangle here. So we have a formula to work out the area of a circle. Okay, that's simply pi r squared. So the area of this circle is pi r squared, and that's the same as this one, pi r squared. And the only difficulty comes when we're trying to work out the area of this rectangle here. Okay. Now this length here, this height here, is the same as this here. So whatever that is, that's the same. So I'm just going to call that h for height. And then this length across here is going to be, this length here is the same as the distance around the outside of the circle. And we've got a formula for that as well. It's pi times diameter, pi d. So the surface area is going to be the area of the circle, pi r squared, plus this area of the circle, pi r squared. That's 2 lots of pi r squared. Plus the area of this rectangle. Now that rectangle is going to be this length here, times by this length here. So it's going to be h times pi d. Now I want to... याच पद्धतीनं आपण सरफेस एरिया ऑफ कोन चं सूत्र या पुढील व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना सहजासहजी समजावून सांगू शकतो. Surface area of a cone. We shall learn about cone and formula to find its surface area. Cone. We have learned about a sector of a circle in our lower classes. A cone is formed by bringing together the two radii, sides or straight edges of a sector, so that they coincide with each other. Total surface area of a cone.
The total surface area of a cone is the sum of the area of its base and the lateral side surface. The lateral surface area of a cone is the area of the lateral or side surface only. Observe this part. This is known as the lateral surface area or curved surface area of the cone. To find lateral surface area, curved surface area, do this activity. If a perpendicular cut is made from a point on the circumference of the base to the vertex and the cone is opened out, then the radius of a sector formed L. Since the circumference of the base of the cone is 2 pi r, therefore the arc length AB of the sector of the circle is 2 pi r. Therefore, curved surface area is equal to area of sector OAB is equal to arc length of sector by circumference of circle into area of circle is equal to 2 pi r by 2 pi l into pi l square is equal to pi rl. So, curved surface area of the cone is calculated using the formula pi rl, where pi is the constant whose approximate value is 3.14. L is equal to slant height of the cone, r is equal to radius of the base of the cone. Formula for slant height of the cone. If r radius of the base of the cone, h is the height of the cone and L is the length of the slope of the cone measured from tip of the cone to its base. Using Pythagoras theorem, L square is equal to r square plus h square. That is, L is equal to root of r square plus h square. Total surface area of a cone. Total surface area of a cone is equal to curved surface area plus base area of the cone. Base area of the cone is equal to pi r square. Thus, total surface area is equal to pi r square plus pi rl is equal to pi r into r plus l. यानंतर अभ्यासलेल्या या सर्व सूत्रांचं विद्यार्थ्यांसाठी दृढीकरण होण्यासाठी आपण त्यांना आणखी एक ॲक्टिव्हिटी देऊ शकतो. ॲक्टिव्हिटी असणार आहे टू मेक अ राईट सर्क्युलर सिलेंडर और कोन ऑफ गिवन हाईट अँड सर्कम्फरन्स ऑफ बेस. याद्वारे किंवा या ॲक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांना या त्रिमितीय आकृत्यांचं वक्र पृष्ठफळ किंवा एकूण पृष्ठफळ ही सूत्र सहजासहजी समजतील. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिकलेली ही सर्व जी सूत्र आहेत यांचं उपयोजन आपण शेवटच्या या पायरीमध्ये करून घेणार आहोत. अप्लाय अँड इव्हॅल्युएट या शेवटच्या पायरीमध्ये विद्यार्थ्यांना काही रंजक उदाहरणे देऊन या सर्व सूत्रांचं उपयोजन या ठिकाणी करून घेता येईल. यापैकी पहिला प्रॉब्लेम असणार आहे कन्स्ट्रक्ट एनी ट्रायंगल or quadrilateral of given area. For example, if area is 20 square centimeter, materials required, geometrical instruments, graph papers, etc. Learning method should be activity based learning. विद्यार्थ्यांनी या ॲक्टिव्हिटी मध्ये त्रिकोण अथवा कोणत्याही प्रकारचा चौकोन कन्स्ट्रक्ट करायचा आहे, त्याची रचना करायची आहे. अट या ठिकाणी असणार आहे की त्या आकृतीचं क्षेत्रफळ हे 20 स्क्वेअर सेंटीमीटर असावं. आपल्यासमोर दोन ॲक्टिव्हिटी शीट या ठिकाणी दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी पहिल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये त्रिकोणांची रचना केलेली आहे. यापैकी पहिला त्रिकोण आहे ABC. हा लघुकोन त्रिकोण असून याचा पाया 10 सेंटीमीटर तर उंची 4 सेंटीमीटर ठेवलेली आहे आणि क्षेत्रफळ येते 20 स्क्वेअर सेंटीमीटर. दुसऱ्या आकृतीतील त्रिकोण हा त्रिकोण PQR काटकोन त्रिकोण असून त्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 8 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आहे. पुन्हा याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ 20 चौरस सेंटीमीटर आहे. तिसऱ्या त्रिकोणामध्ये त्रिकोण ATM हा विशालकोन त्रिकोण असून याचा पाया 16 सेंटीमीटर तर उंची 2.5 सेंटीमीटर घेतलेली आहे. याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ 20 चौरस सेंटीमीटर आहे. तीनही आकृत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जरी त्रिकोण असतील तरी सुद्धा त्यांचं क्षेत्रफळ हे स्थिर ठेवलेलं आहे.
या ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांना हेही समजेल की जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ स्थिर ठेवलं तर त्याचा पाया आणि उंची हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलतात. दुसऱ्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये काही आयतांची रचना केलेली आहे. याही आयतांची मिती अथवा मापन वेगवेगळं असलं तरी त्यांचं क्षेत्रफळ हे समान आहे. पहिल्या आयताची लांबी 5 सेंटीमीटर तर रुंदी 4 सेंटीमीटर आहे. दुसऱ्या आयताची लांबी 10 सेंटीमीटर तर रुंदी 2 सेंटीमीटर आहे आणि तिसऱ्या आयताची लांबी ही 8 सेंटीमीटर तर रुंदी 2.5 सेंटीमीटर आहे. तीनही आकृत्यांमध्ये क्षेत्रफळ पुन्हा स्थिर आहे. याही ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांना हे समजेल की आयताची लांबी आणि रुंदी हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलतात जेव्हा आयताचं क्षेत्रफळ स्थिर ठेवलं जातं. हेच उदाहरण आपण जिओजेब्राच्या मदतीनं अतिशय चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतो. पाहूयात आपण जिओजेब्राच्या मदतीनं हे उदाहरण कसं विद्यार्थ्यांना समजावून सांगता येईल. आपल्या समोर दिसणाऱ्या ग्राफिक व्ह्यू मध्ये ABC हा त्रिकोण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सध्या या त्रिकोणाचा पाया हा 8 एकक दिसतोय तर उंची ही 5 एकक असून त्याचं क्षेत्रफळ हे 20 चौरस एकक आहे. या ठिकाणी आपण या त्रिकोणाच्या कोणत्याही एका बिंदूला ड्रॅग करून आपण याचं मोजमाप किंवा पाया आणि उंची हे बदलवू शकतो. या ठिकाणी मी आता C हा पॉइंट ड्रॅग करून पाया 10 सेंटीमीटर ठेवलेला आहे. आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे 20 चौरस एकक लागतंय म्हणून आपण A हा पॉइंट ड्रॅग करून उंची थोडीशी कमी करूयात जेणेकरून याचं क्षेत्रफळ हे 20 चौरस एकक येईल. आता पाया 10 तर उंची 4 आहे, क्षेत्रफळ स्थिर आहे. म्हणजे दिलेलं उदाहरण जिओजेब्राच्या मदतीने विद्यार्थ्यांना सहजासहजी आणि रंजक पद्धतीने समजावून सांगता येणं शक्य आहे. यानंतर अशाच रीतीनं पुढील उदाहरण असणार आहे. ABCD is a square placed at the crossing of two strips of equal width as shown in the figure. The small black square has two vertices on the sides of vertical strip. Find the area of each square when the width of each strip is 4 inches. Second, compare the area of black square and the white border surrounding it. Third question is, can the squares be placed in the figure in the case strips are of unequal width? Fourth one, if the horizontal strip is of 4 inches wide, what must be the width of vertical strip in order that large square may have twice the area of the small one? And hint is given, diagonal of smaller square is 4 inches. हे उदाहरण आपल्याला जिओजेब्राच्या मदतीने विद्यार्थ्यांना अतिशय रंजक पद्धतीने समजावून सांगता येणं शक्य आहे. पाहूयात. आपल्या समोर दिसणाऱ्या ग्राफिक व्ह्यू मध्ये उदाहरणात दिलेल्या आकृतीची रचना या ठिकाणी केलेली आहे. IJKL ही आडवी पट्टी आहे तर MNOP ही उभी पट्टी आहे. यांच्या क्रॉसिंग वरती पहिला चौरस UVWZ हा या रीतीने ठेवलेला आहे जो आकृतीमध्ये काळ्या रंगाने दाखवलेला आहे आणि दुसरा चौरस आहे QRST. पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की या आतील चौरसाचं काळ्या रंगाच्या चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल. या ठिकाणी याची जी विड्थ आहे दोनही पट्ट्यांची ती 4 इंचेस ठेवलेली आहे आणि कुठलीही गणितीय क्रिया न करता जिओजेब्राच्या विविध टूलचा उपयोग करून आपल्याला आतील चौरसाचं क्षेत्रफळ या ठिकाणी दिसतंय ते आहे 8. तर बाहेरील चौरस जो आहे त्याचं क्षेत्रफळ दिसतंय 32. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी कोणतीही गणितीय क्रिया न करता लगेच मिळालं की आतील काळ्या चौरसाचं क्षेत्रफळ हे 8 चौरस एकक आणि या चौरसाच्या भोवतीची जी पांढरी पट्टी आकृतीमध्ये सांगितलेली आहे तिचं क्षेत्रफळ शोधण्यासाठी आपल्याला फक्त मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून लहान चौरसाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. म्हणजेच 32 वजा 8 बरोबर 24 चौरस एकक हे या काळ्या चौरसाच्या भोवती असलेल्या या पांढऱ्या पट्टीचं क्षेत्रफळ असणार आहे.
पुढील प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या रीतीची पुढची आकृती आपण घेतलेली आहे. जर समजा पट्ट्यांची रुंदी कमी जास्त असेल तरी सुद्धा आपण त्या रीतीनं या ठिकाणी चौरस ठेवू शकतो. हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जिओजेब्राच्या मदतीने विद्यार्थ्यांना पटवून देता येणं शक्य आहे. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे की आतील चौरसाचं क्षेत्रफळाच्या दुप्पट क्षेत्रफळ हे बाहेरील चौरसाचं असण्यासाठी या उभ्या पट्टीची रुंदी किती असावी हा चौथा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय पहा की आतील चौरस जो आहे त्या आतील चौरसाचं क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला दिसतंय पॉलिगॉन नंबर 3 ते 8 आहे आणि बाहेरील चौरस जो आहे त्याचं क्षेत्रफळ या ठिकाणी 16 दिसतंय. आपण G किंवा F हा पॉइंट ऍडजस्ट करून किंवा ड्रॅग करून बाहेरील चौरसाचं क्षेत्रफळ हे 16 इतकं आपण घेऊ शकतो आणि आपल्याला MN ही जी हा जो सेगमेंट दिसतोय त्याची या ठिकाणी लेंथ दिसते. म्हणजे जेव्हा बाहेरील चौरसाचं क्षेत्रफळ हे आतील चौरसाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट असावं लागेल तेव्हा या स्ट्रीपची जी रुंदी आहे उभ्या पट्टीची जी रुंदी आहे ती 1.59 सुमारे एवढी आपल्याला ठेवावी लागेल. हे जिओजेब्राच्या मदतीनं सहजासहजी सोडवणं या ठिकाणी शक्य आहे. अशा रीतीनं विविध ॲपलेट किंवा ॲक्टिव्हिटी द्वारे विद्यार्थ्यांना महत्त्वमापन हे प्रकरण अतिशय रंजक पद्धतीनं आपण शिकवू शकतो.